नमस्कार. इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं आजच्या या विज्ञान 1 म्हणजे सायन्स 1च्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सुधीर मोळे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, मागच्या तासाला आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन म्हणजे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम याला सुरुवात केली होती. वी हॅव लर्न अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन ॲन ऑब्जेक्ट थ्रू न्यूटन्स फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या दोन नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती आपण मिळवली आहे. हाऊ एव्हर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन, परंतु निसर्गात बल हे एकांगी म्हणजे एकाच मार्गाने असू शकत नाही. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स म्हणजे बल ही दोन वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स म्हणजे बल हे नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असते, म्हणजे एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवर किंवा दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर अशा प्रकारे. When one object applies a force on another object, the latter object also simultaneously applies a force on the former object. याचा अर्थ जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळेस ती दुसरी वस्तूसुद्धा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. The forces between two objects are always equal and opposite. परंतु ह्या ज्या दोन्ही वस्तू असतात त्या दोन्ही वस्तूमधील बले ही जी असतात ती नेहमी समान असतात, परंतु विरुद्ध दिशेने असतात. धिस आयडिया इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड द ॲक्शन फोर्स, व्हाईल द फोर्स अप्लाइड बाय द सेकंड ऑब्जेक्ट ऑन द फर्स्ट इज कॉल्ड रिॲक्शन फोर्स. ही जी कल्पना आहे ही न्यूटनच्या तिसऱ्या गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये मांडलेली आहे. म्हणजे पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेले जे बल असतं त्या बलाला क्रियाबल असं म्हणतात, आणि दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेले जे बल असते त्याला प्रतिक्रिया बल असं म्हणतात. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. दिस इज द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या ज्या दिशा असतात त्या परस्पर विरुद्ध असतात. हा जो आहे हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं पेज नंबर 14वरती म्हणजे पान नंबर 14वरती बॉक्समध्ये काही माहिती दिलेली पहा. 4 पॉईंट्स दिलेले आहेत. ॲक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. ॲक्शन म्हणजे क्रिया आणि रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत किंवा गोष्टी आहेत. दुसरा पॉईंट पहा. दीज फोर्सेस ॲक्ट इन पेअर्स. वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. ही जी बल आहेत क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, ही जी बल आहेत ही नेहमी जोडीनेच प्रयुक्त होतात. बल हे स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. म्हणजे जिथं पण बल असेल तिथं हे दोन्ही प्रकार असतील, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल म्हणजे ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे दोघंही त्या ठिकाणी असणार. तिसरा पॉईंट पहा. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली. क्रियाबल व प्रतिक्रियाबल हे दोन्हीही एकाच वेळेस कार्यरत असतात. आणि चौथा पॉईंट पहा. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल इच अदर्स इफेक्ट. याचा अर्थ क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात, ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात आणि त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाही. याच्याच बाजूला पहा दुसरा बॉक्स दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजेच तुमचं डोकं चालवून या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी पहा काही मुद्दे दिलेले आहेत. व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस.
म्हणजे जेव्हा आपण बॅटने चेंडूला हिट करतो, मारतो, तेव्हा बॅटची गती कमी होते, बॅटचा स्पीड कमी होतो. दुसरं आहे, अ गन रिकॉइल्स दॅट इज मूव्स बॅकवर्ड्स व्हेन अ बुलेट इज फायर्ड. म्हणजे बंदुकीतून आपण जेव्हा गोळी झाडतो त्यावेळेस बंदूक ही मागे सरकते. गोळी पुढे जाते परंतु बंदूक ही मागे सरकते. तिसरा पॉईंट आहे पहा, मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ अ रॉकेट. म्हणजेच अग्निबाण, रॉकेट जे आकाशामध्ये सॅटेलाइट्स पाठवण्यासाठी वापरतात असे रॉकेट्स. अग्निबाणाचं जे प्रक्षेपण असतं ते. तर हाऊ विल यू एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हे जे 3 मुद्दे दिलेले आहेत तर यांचं स्पष्टीकरण तुम्ही न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे कसं करणार. तर आपण त्याचे उत्तर पाहूया. पहिलं आहे पहा, व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. म्हणजे बॅटने चेंडूला मारताना बॅटचा स्पीड कमी होतो. व्हाय दिस हॅपन्स, द बॅट एक्झर्ट्स अ फोर्स ऑन द बॉल, दिस इज द ॲक्शन. द बॉल एक्झर्ट्स अ फोर्स ऑन of equal magnitude but opposite in direction on the bat at the same time, this is the reaction force. म्हणजे बॉल जो असेल त्या बॅटने जो जेव्हा मारला जाईल तेव्हा तो ॲक्शन फोर्स असेल आणि बॉलामुळे त्या बॅटवरती जो बल प्रयुक्त होईल त्याला रिॲक्शन फोर्स असं म्हटलं जाईल. अँड हेन्स द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. आणि म्हणूनच त्या बॅटचा जो स्पीड असतो तो कमी होतो. म्हणजे चेंडू आपण जेव्हा मारतो तेव्हा बॅट चेंडूवर बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार चेंडू बॅटवर समान परिमाणाचे बल त्याच वेळी परंतु विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते आणि त्यामुळेच बॅटच्या पुढे जाण्याच्या भागाची गती ही कमी होते. याचा अर्थ काय की जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो तेव्हा चेंडूसुद्धा त्याच वेळी समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल म्हणजे रिॲक्शन फोर्स हे बॅटवर एक्झर्ट करतो, प्रयुक्त करतो. चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा जो वेग असतो तो वाढतो आणि बॅटवरील प्रयुक्त बलामुळे बॅटचा पुढच्या दिशेने जाण्याचा जो वेग असतो तो कमी होतो. आता दुसरं जे उदाहरण आहे, अ गन रिकॉइल्स दॅट इज मूव्स बॅकवर्ड्स व्हेन अ बुलेट इज फायर्ड. म्हणजे जेव्हा बंदुकीतून आपण गोळी मारतो तेव्हा ती जी बंदूक असते ती मागच्या दिशेला ढकलली जाते. मग असं का होत असेल, द गन एक्झर्ट्स अ फोर्स ऑन द बुलेट, दिस इज द ॲक्शन फोर्स. म्हणजे बंदूक जी असते ती त्या गोळीवरती बल लावते, त्याला ॲक्शन फोर्स म्हणतात. द बुलेट ॲट द सेम टाईम एक्झर्ट्स अ फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन ऑन द गन अँड हेन्स द गन रिकॉइल्स. म्हणजेच काय, जेव्हा बंदुकीतून गोळी मारली येते तेव्हा बंदुकीने गोळीवर प्रयुक्त केलेले जे बल असते त्याला आपण क्रियाबल म्हणतो. त्याच वेळेस गोळीसुद्धा बंदुकीवर बल प्रयुक्त करते, त्याला प्रतिक्रियाबल म्हणतात. आणि ही जी बले असतात ही दोन्ही समान परिमाणांची असतात परंतु ती परस्पर विरुद्ध दिशेने कार्यरत असतात. गोळीवरील बलामुळे गोळीला प्रचंड वेग प्राप्त होतो तर बंदुकीवरील बलामुळे बंदूक कमी वेगाने विरुद्ध दिशेने गतिमान होते आणि बंदूक ही मागच्या बाजूला ढकलली जाते. तिसरा पॉईंट आहे पहा, मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट. म्हणजे रॉकेट जे अग्निबाण असतं त्याचं प्रक्षेपण कशा प्रकारे होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉन्चिंग ऑफ अ रॉकेट इज बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे रॉकेट किंवा हे जे अग्निबाण असतं त्याचं जे प्रक्षेपण असतं ते न्यूटनच्या तिसऱ्या नियमावरती आधारित असतं. वेन द फ्युएल इन द रॉकेट इज इग्नायटेड, फ्युएल म्हणजे इंधन, जेव्हा त्या रॉकेटमधील इंधन जळतं, इट बर्न्स ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन अँड द कॉम्प्रेस्ड हॉट गॅसेस आर थ्रोन आउट विथ अ ट्रेमंडस फोर्स. ट्रेमंडस फोर्स म्हणजे खूप शक्तिशाली वेगाने जेव्हा ते इंधन जळतं त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन होते, रासायनिक प्रक्रिया होते आणि अतिशय जोराने अतिशय वेगाने ते जे गॅसेस असतात ते जळून बाहेर येतात. अँड दे एक्झर्ट्स ट्रेमंडस फोर्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे जमिनीवरती ते फोर्स अप्लाय करतात थ्रू अ स्मॉल ओपनिंग इन द टेल ऑफ द रॉकेट. म्हणजे रॉकेटच्या पृष्ठभागाशी
जे लहान लहान छिद्रे असतात त्याच्यातून ते खूप जोराने बाहेर येतात. ॲट द सेम टाईम द एस्केपिंग गॅसेस एक्झर्ट अँड इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड ऑपोजिट इन डायरेक्शन फोर्स ऑफ रिएक्शन on the rocket in the upward direction. As this force is greater than the downward force in magnitude due to gravity and air resistance, the velocity of the rocket increases as it moves upward. याचा अर्थ काय आहे की अग्निबाण जे असतं, रॉकेट जे असतं, त्याचं कार्य जे आहे ते न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. अग्निबाणातील जेव्हा इंधन पेटतं त्याच्यामध्ये रासायनिक क्रिया होतात आणि त्याचं ज्वलन होतं, ते पेटतं आणि त्याचवेळी खूप मोठे बल निर्माण होतं, फोर्स अप्लाय होतो. या प्रचंड बलामुळे ज्वलनातून म्हणजे पेटल्यानंतर निर्माण झाले जे उष्ण वायू असतात, हॉट गॅसेस असतात, ते त्या रॉकेटच्या शेपटीकडील बाजूस असलेल्या छिद्रांमधून जमिनीच्या दिशेने जोराने फेकले जातात आणि या वायूंकडून त्याच वेळी त्या अग्निबाणावर म्हणजे रॉकेटवरती तेवढ्याच परिमाणाचे प्रतिक्रिया बल म्हणजे रिॲक्शन फोर्स अप्लाय होतं. प्रतिक्रिया बल हे विरुद्ध दिशेने प्रयुक्त केले जाते आणि हे बल अग्निबाणावरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा म्हणजे गुरुत्वाकर्षण बलापेक्षा हे जास्त असते. तसेच हवेचा जो विरोध असतो त्या बलापेक्षा सुद्धा जास्त असते, अनेक पटींनी जास्त असते आणि म्हणूनच या प्रचंड बलामुळे अग्निबाणाचे अतिशय प्रचंड वेगाने प्रक्षेपण होतं आणि ते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलावर मात करून ते आकाशामध्ये खूप दूरवरपर्यंत जाऊ शकते. विद्यार्थी मित्र, याचं उदाहरण आपण दिवाळीमध्ये सुद्धा आपण जे रॉकेट पेटवतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. रॉकेटमध्ये सुद्धा केमिकल रिॲक्शन होते, त्याच्यामध्ये सुद्धा ती पेटणारी अशी दारू भरलेली असते आणि जेव्हा आपण तिचं ज्वलन करतो, जेव्हा आपण त्याला पेटवतो तेव्हा खालच्या दिशेने त्याच्यातून ते उष्ण गॅसेस बाहेर येतात आणि रॉकेट हे वरच्या दिशेने जातात. म्हणजे इथं ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स हे दोन्ही कार्य करत असतात. तर हे जे उदाहरण आहेत हे न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनवरती डिपेंड आहेत.